नीट परीक्षा में हुई धांधली को लेकर जहां विभिन्न स्तर पर आंदोलन जारी है, वहीं इसी क्रम में नागपुर स्थित वैरायटी चौक पर भी आम आदमी पार्टी की ओर से जोरों शोरों के साथ केंद्र सरकार तथा नेशनल टेस्टिंग एजेंसी का विरोध किया गया। कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ अभिषेक दुबे की रिपोर्ट, महाराष्ट्र T24 नागपुर। अरे नीट परीक्षेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे। नीट परीक्षेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे। अरे केंद्र सरकार हाय मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद। नमस्कार, मी तुमच्या सगळ्या दर्शकांना नमस्कार करतो। आम आदमी पार्टी नागपूर शहर आणि पूर्ण आम आदमी पार्टी संपूर्ण देशात जे नीटमध्ये घोटाळा झाला आहे त्या संदर्भात पूर्ण देशामध्ये आंदोलन करत आहे आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आश्वस्त करतो की जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर तो उतरू आणि संसदेमध्ये पण आमची पार्टी तुमच्यासाठी आवाज उतरेल, हेच आम्ही तुम्हाला सांगतो। एक नीट नावाची एक्झामिनेशन आहे आपल्या देशामध्ये जे NTA कंडक्ट करते। म्हणजे कोविड आला, पॅन्डेमिक आला तर हे सगळे लोक डॉक्टरकडे धावत जातात, पण आता डॉक्टरला ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याची एक्झामिनेशनसाठी हे लोक एक साधी एक्झामिनेशन व्यवस्थित कंडक्ट करू शकत नाही। 23 लाखपेक्षा जास्त मुलांनी हे एक्झामिनेशन दिली होती आणि आता माहीत पडते की याच्यामध्ये पेपर फुटी झाली आहे। अरे किती वर्षांपासून किती मुलं मेहनत करतात आणि तुम्ही या देशामध्ये एक साधी एक्झाम कंडक्ट करू शकत नाही। मी हे म्हणत नाही आहे की या देशामध्ये कॅपेबिलिटी नाही आहे, आपल्या देशामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे। आपण UPSCची एक्झाम कंडक्ट करतो, तुम्ही कधी बघणार नाही की UPSCमध्ये पेपर फुटला। आपण JEEची मेन्स आणि ॲडव्हान्स एक्झाम कंडक्ट करतो, तुम्हाला कधी दिसणार नाही आहे की इथे पेपर फुटी झाली आहे म्हणून। आपण हे करू शकतो, पण हे होत का बरं नाही आहे? कारण यांनी सिस्टममध्ये आपले लोक बसवले आहे। आता हे लोक म्हणतात की ज्या NTAने एक्झाम कंडक्ट केली आहे तेच एक्झामिनेशन त्याचीच चौकशी हे NTA करणार। अरे असं कसं होणार आहे? ज्यांनी चोरी केली आहे तोच या पूर्ण सगळ्या इन्क्वायरीला सामोर जाईल म्हणून आमचं आम आदमी पार्टीचं एकच मागणी आहे की या संपूर्ण जे झालं आहे, जे प्रकरण झालं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉपरली आकडेवारी हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनामध्ये एक इंडिपेंडंट एजन्सी बसून याची पूर्ण चौकशी व्हावी आणि सगळ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना याच्यात न्याय भेटावा। आम्ही हे नाही म्हणता की परीक्षा रद्द करा, आम्ही हे नाही म्हणता की 1500 लोकांची परीक्षा घ्या, आम्हाला याच्यात कमी नॉलेज आहे। देशामध्ये भरपूर एक्सपर्ट बसले आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला आणि याचे पूर्ण स्टॅटिस्टिक्स देशासमोर आणा। हे खूप मोठा घोटाळा आहे आणि इंटरनॅशनल लेवलवर आपली खूप छवी खराब होत आहे आणि खूप सारे लहान मुलं आहेत ज्यांच्या मनामध्ये काही निगेटिव्हनेस चालू आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये अगर कोणी मुलगा विद्यार्थी काही करतो तर याची जिम्मेदारी हे शासनाने घ्यायला हवी आणि ते घ्यायला आम्ही त्यांना मजबूर करणार।